आजचा दिवस आपल्या सगळ्यांना नरकडे लोटणारा उजाडला. सकाळी माझ्या गावच्या बाजारपेठेत आलो. सगळ्या पक्षांच्या प्रचाराच्या गाड्या, त्याचे समर्थक कार्यकर्ते, गजबजलेली बाजारपेठ. सोपागाव रेड्ड्यांनी मला थोडस बातम्याची चावल दिली आणि थोड्या वेळाने क्षमता माझ्या गावची बाजारपेठ अशी एक विचित्र पद्धतीची हालचाल झाल्याची मला जाणीव झाली. सगळ्या पक्षांचे झेंडे जागच्या जागी गोंधळले गेले. विचित्र अशा प्रकारची स्मशान शांतता पसरली. मीडियाच्या माध्यमातून आज देशभराच्या प्रमुख वाहिन्यांवर बातमी होत असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज या बातमीची चर्चा चाललेली असेल. पण आपलं जे राष्ट्रवादी कुटुंब आहे, हे कुटुंब आज शून्य अवस्थेत आहे. त्यांना बोलणं सुद्धा प्रत्येकाला अवघड आहे. पिंपोर्डीवरनं नारायणगावला अतुल शेटला भेटायला येतपर्यंत आपल्या शेतातल्या महिला मजुरांचं सुद्धा बातमी खरी आहे का म्हणून फोन येत होते. आज अतुलची आणि आमची नजर झाली वक्षाक्षर. समय असा आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काल माघारी झाल्यावर आज मोठ्या जोमानं सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या कुटुंबातली मंडळी निवडणुकीच्या निमित्तानं आघाडीसाठी बाहेर पडली. हजारो लोक एकत्रितपणे एका संख्येनं एकवटलेली असताना त्या बाबतीत सगळ्यांच्या चेहरे आता वाचता येतात. अतुल शेटला विचारलं, शेवटचा फोन कधी झाला दादांशी? काल फोन झाला. ते म्हटले की मी अतुल जुन्नरला येतोय. एवढा वेळ तुला तालुक्यासाठी दिलाय. 2-3 गटांमध्ये जायचं नियोजन करा. आज सुद्धा आपण नियोजनातच होतो. अतुल शेटने 6व्या गटाकरता वेळ दिली. दादा येणे तर काय आता संजय रबाळे साहेबांनी सगळ्यांकडे आपण पाहिजे. आशिया खंडात जिल्हा बँकेचा डंका आहे, परंतु संचालक असेल, चेअरमन असेल, कोणाच्या जीवावर बिनधास्तपणे कारभार करतात दादा पाठीशी. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय परिस्थिती आहे, अनासंकट किंवा हातप्रश्न बनायला नियमावली दादांमुळे. बाजार समित्या असतील, विधानसभेचा जर आपले प्रतिनिधी असतील तर कोणाच्या जीवावर त्या ठिकाणी आत्मविश्वासाने जातात. दादा तिथं आहे. कोणत्याही पक्षाचे लोक महाराष्ट्रात असतील तर इतक्या मोठ्या क्षमतेचा नेता कोणाकडेच नाही. वारंवार सांगायची की मी 6ला तयार होतो. शरीराची सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात होती. अनेकांना सांगायची, आम्हाला सुद्धा थोडा विषय बोलायचा. आता आज अशा प्रकारची वेळ गाठलेली अजून आपल्यापर्यंत पूर्णपणाला खात्रीलायक बातमीची काही माहिती आली नाही. कारण आपण इथं सगळ्यांनी फोन पण ठेवले. बारामतीला सगळ्यांना येत असताना मला वाटतं छोट्या विमानामध्ये मोजक्या लोकांच्या समेत असताना काहीतरी अपघात झाला. विमानामधले असलेली सगळी माणसं तिथे पडली. अशी कुणकुस कानावर दादा नव्हते जायला पाहिजे. कारण दादा पवार कुटुंब हा आपल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. साहेब थकले आता नंतर एवढ्या निर्णय दिल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायला दादांशिवाय त्या कुटुंबात आता एवढा सक्षम माणूस दिसत नाही. सगळा जन्मानं हळहळलाय. दुःख व्यक्त करणं, हळहळ व्यक्त करणं याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही. पण आजपर्यंत या तालुक्यामध्ये जेव्हापासून अतुल शेटने राष्ट्रवादी कुटुंबाचे सूत्र हातात घेतले, समोरच्या मंडळीने किती प्रकारचे
आणि वैचारिक हल्ली टीका टिप्पणी असत दादांच्या भरोशावर दादांच्या जीवावर खंबीरपणाला त्या सडतोडपणाला उत्तर द्यायची. ही कामं मी करणार, तालुक्यासाठी मला हे करायचे, जनतेसाठी हे करायचे. आपल्या सगळ्यांचा भरोसा जो आहे तो दादा होते. असे दादाच आपल्यामध्ये रोज असणारे. दादांचा दौरा जर तालुक्यामध्ये असेल तर कार्यकर्त्यांना काळजी लागायची. 2-2, 3-3 दिवस अगोदर सगळ्या तयाऱ्या. आजच्या रात्री मला वाटतं कार्यकर्ते झोपायचेच नाही. दादा दिलेल्या वेळेच्या अगोदर तासभर येते. आपण गाठीत राहायला नको. या अनुषंगाने आत्ताच्या दौऱ्यात दादांचा आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. पण दादांचं दर्शन आपल्याला झालं नाही. असंख्य अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. सगळ्यांना मोराचं मार्गदर्शन दादाचं त्या ठिकाणी राहिलं. आपण सगळे आज या वैभवशाली परंपरेला पाठले झालोय. आपल्या कुटुंबामध्ये दुःख आहे. एकत्रित येऊन आपल्याला आता जे काय संकट आहे या संकटाला सामोरं जायचंय. पावलं आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि आपल्याला आता फार जबाबदारीने वागावं लागेल. आपल्या कुटुंबातले कुटुंब बघून आपलं सगळं काही जे असत ते निस्तरायला किंबहुना आपली खंबीर हानी घ्यायला, आपला बचाव करायला, आपल्या पाठीशी उभं राहायला प्रत्येक क्षणाला दादा होते. ते दादाच आज नाही. आपण आज एकमेकांना सावरण्याची गरज आहे. त्याच अनुषंगानं आज जास्त बोलता येत नाही. माझ्यापेक्षा इतरांच्या अनेकांच्या अनेक प्रकारच्या भावना, दादांच्या विषयीचे अनुभव, दादांनी कारभारात केलेलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सगळ्यांना बोलता येत नाही. म्हणून आज अत्यंत भावनिक अवस्थेमध्ये आपण सगळे नुसतं राष्ट्रवादीचं कुटुंबच नाही तर निवडणुकीच्या निमित्तानं आघाडी झाली. बबनराव थोरात साहेब झाले, आपले दिलीप दादा पांबे वगैरे ही अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत. हे आपल्या या नेत्याचा पुढचा प्रवास खरं तर ते आपल्याला आत्तावर सोडून गेले. पण त्याच्याविषयी काय भावना व्यक्त करा, परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पलीकडे आपल्याकडे दुसरं आपल्या हातामध्ये काहीच नाही. त्यांचा तो पुढचा प्रवास सुकर व्हावा अशा भावना या ठिकाणी आहेत. दादांना तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आपल्या कुटुंब